स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी भारतासाठी पहिल्या पदकाच्या आशा निर्माण झालेल्या आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताची मनू भाकर फायनलमध्ये पोहोचलेली आहे। तिनं क्वालिफिकेशन राऊंडमध्ये 580 पॉइंटसह तिसरं स्थान पटकावलंय। या स्पर्धेची फायनल आज पार पडणार आहे आणि त्याआधी पॅरिसच्या सीन नदीवर या ऑलिम्पिकचा शानदार उद्घाटन सोहळा देखील पार पडला। भारताचे ध्वजवाहक म्हणून बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि टेबल टेनिसपटू शरद कमल यांनी भारतीय पथकाचं नेतृत्व केलं। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे। भारताच्या मनू भाकरनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीमध्ये फायनल गाठलेली आहे। भारताच्या एका महिला नेमबाजानं तब्बल 20 वर्षांनंतर ऑलिम्पिकची फायनल गाठली आहे। पण मनू भाकरनं एअर पिस्टलमध्ये नेमबाजीचं पदक जिंकल्यास ती ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारताची पहिली महिला नेमबाज ठरणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण यांनी पॅरिसमधनं पाठवलेला हा विशेष रिपोर्ट पाहूया। आजचा दिवस भारतासाठी खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असणार आहे। तब्बल 20 वर्षांनंतर भारताची महिला खेळाडू जी आहे ती 10 मीटर एअर रायफल प्रकारातल्या फायनल मध्ये धडकलेली आहे। महाराष्ट्राची सुमा शिरूर शेवटची 20 वर्षापूर्वी म्हणजे मला आठवते 2004 सालच्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये ती फायनल मध्ये पोहोचली होती। अर्थात सुमाला मेडलचा वेध घेता आला नव्हता। त्यावर्षी सुमासोबत अंजली भागवत त्यावेळीची खऱ्या अर्थाने ऑलिम्पिकच्या दावेदार होत्या ह्या दोघी, परंतु अंजली भागवत जी आहे ती क्वालिफाईंग राऊंड मध्येच बाद झाली होती आणि सुमा शिरूर फायनल मध्ये पोहोचली होती, परंतु पदकापासून दूर होती। आज एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे। सुमा शिरूर प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये आज पॅरिस मध्ये दाखल झालेली आहे आणि 22 वर्षीय मनू भाकर जी आहे ती 10 मीटर एअर रायफलची फायनल आज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता खेळणार आहे। तिला खऱ्या अर्थाने आव्हान असेल ते हंगेरीच्या वेरोनिकाचं आव्हान असेल। वेरोनिका आणि मनू भाकर या दोघीही टोकियो ऑलिम्पिक मध्ये होत्या। टोकियो ऑलिम्पिक मध्ये खरं तर 18 वर्षाची मनू भाकर सहभागी झाली होती, तेव्हा ती एक सेन्सेशन होती। संपूर्ण मीडियाचा आकर्षण केंद्रबिंदू असल्यामुळे एक अतिरिक्त दबाव तिच्यावर होता आणि त्यामुळे तिच्याकडनं म्हणावी तशी कामगिरी टोकियोत झाली नव्हती। पॅरिस मध्ये मात्र तिचं एक प्रगल्भ रूप पाहायला मिळालेलं आहे। नेमबाजीमध्ये परफेक्ट 10 नावाचा एक गुण असतात, ते परफेक्ट 10 गुण तब्बल 27 वेळा मनू भाकरने या क्वालिफाईंग राऊंड मध्ये मिळवले आहेत, जे या संपूर्ण क्वालिफाईंग मध्ये सर्वाधिक वेळा मिळवलेले गुण आहेत। आणि जर मनू भाकरने ऑलिम्पिक मध्ये हे मेडल मिळवलं नेमबाजीतलं, तर भारतीय नेमबाजीच्या इतिहासातलं एखाद्या महिला खेळाडूने मिळवलेलं नेमबाजीतलं हे पहिलं ऐतिहासिक मेडल असणार। त्यामुळे या ऐतिहासिक मेडलचे साक्षीदार होण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत सज्ज राहा। या मेडलच्या प्रत्येक क्षणाक्षणाच्या बातम्या आम्ही एबीपी माझाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।